हाय, मी डॉक्टर निकिता. आज आपण PCOD आणि PCOSबद्दल जाणून घेऊया. PCOD हा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये तुमचे पिरियड्स इरेग्युलर होतात, ब्लड फ्लो कधी कमी कधी जास्त होतो. पिरियड्समध्ये पोटात दुखणे, क्रॅम्प्स येणे, हे सगळ्या अडचणी येऊ शकतात, त्रास होणे. ह्या सगळ्या लक्षणं हे PCOD आणि PCOSच्या आहेत. वर्षातून येणारे पिरियड्स हे 8पेक्षा कमी येणे हे एक PCOSचं मुख्य कारण आहे. हे दोन्हीही प्रॉब्लेम्स आपले इझिली मॅनेज होऊ शकतात. PCOS जो की मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ज्यामुळे तुमचे फर्टिलिटीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि पुढे चालून प्रेग्नन्सीलाही अडचणी येऊ शकतात. PCOD आणि PCOS हे तुम्ही इझिली कवर करू शकता. जर तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट केलं आणि त्याची योग्य ट्रीटमेंट घेतली तर ते क्युअर होऊ शकतं. PCOD आणि PCOS याकडे जर तुम्ही लक्ष नाही दिले तर पुढे चालून डायबेटीज, वेट गेन होणे, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम या समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागतं. तर पाहूयात की PCOD आणि PCOS याचे मुख्य कारण काय आहे. याचं मुख्य कारण आहे की तुमचं जेनेटिक म्हणजेच आनुवंशिकता. जर तुमच्या घरामध्ये तुमची आई, आजी यांना जर हा प्रॉब्लेम असेल तर साहजिकच तो तुमच्यात येण्याचे मुख्य कारण आहे. तसेच दुसरं ताणतणाव, तुमची लाईफस्टाईल या सगळ्यांचाही यावर परिणाम होऊ शकतो. तुमचा डाएट, तुमचा आहार, तुमचा ॲक्टिव्हिटी लेवल यावरही इन्सुलिनचं प्रमाण ठरलेलं असतं. इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो, म्हणजेच तो तुमच्या शरीरातील साखर व्यवस्थितपणे ऑब्झर्व करत नाही, त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो. याचा परिणाम असं होतं की शरीरामध्ये इन्सुलिन वाढत जातं आणि तो परिणाम करतो की आपलं वजन वाढतं, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स वाढतात आणि PCOD आणि PCOS यांसारख्या समस्या निर्माण होतात. यात सर्वात मोठी समस्या आहे इन्सुलिन रेजिस्टन्सी. ती आपण योगा, प्राणायाम यांनी कव्हरअप करू शकतो. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे ब्लोटिंग, इंडायजेशन यासारखेही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात. तसेच तुम्ही जर तुमचा डाएट व्यवस्थित ठेवला आणि जर रोजच्या लाईफस्टाईलमध्ये जर काही योग आणि प्राणायाम हे जर आठवड्यामधून 5 दिवस केले तर तुम्ही 2 महिन्यामध्ये या समस्या म्हणजेच PCOD आणि PCOS हे कमी होण्यास मदत होईल. जसे की काही आसन आहेत आणि काही प्राणायाम आहेत. तसेच डाएटमध्ये काही गोष्टींचा वापर केला तर तुम्ही 2 महिन्यामध्ये या प्रॉब्लेमला ओव्हरकम करू शकता.